नमस्कार फॅमिली, गणपती स्पेशल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। आम्ही आलो आहोत मोदकांच्या सामानाची खरेदी करण्यासाठी। हो, कारण की आता आपल्याला मोदकांचे ऑर्डर्स आहेत, भरपूर ऑर्डर्स आहेत, त्यामुळे आम्ही आलो सामान घ्यायला। सामान घेऊन सकाळी आम्ही मोदकांची छोटी ऑर्डर पूर्ण केली आणि ऑर्डर पूर्ण करताच आम्ही बाजूला आलो सारंग कुटुंबाच्या, सारंग अंकलच्या गणपतीच्या दर्शनासाठी, कारण की ते बाजूलाच आहे। त्यांचं दर्शन आपण दरवर्षी घेतो, दरवर्षी आवर्जून जातो। दर्शन घेऊन खाली आम्ही आलो, जेवणाची सोय होती, जेवण वगैरे केलं, आटोपलं आणि त्यानंतर आम्ही निघालो माझ्या मोठ्या बहिणीच्या घरी। तिच्या घरी यंदा गणपती होता, तिच्या घरी आलो। ॲक्च्युली आम्ही लिटरली रात्रीचा प्रवास करून आलो, रात्री तिच्या घरी, कारण की आम्हाला दिवसा वेळ मिळत नव्हते, दिवसा मोदकांचे ऑर्डर्स होते आणि 1.5 दिवसांचा पप्पा असल्यामुळे आम्हाला तितका वेळ देता येत नव्हता, कारण की फर्स्ट डेला भरपूर ऑर्डर्स असतात। तरीसुद्धा मी काही ऑर्डर्स कॅन्सल केले आणि गणपतीच्या दर्शनासाठी आले। तसेच आम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही सारंग कुटुंबाच्या गणपतीच्या विसर्जनामध्ये सामील झालो आणि हे असं पॉसिबल होतं कारण की ते बाजूलाच राहतात, त्यामुळे आम्ही ॲडजस्टमेंट करून मॅनेज करून मी वेळ देते। विसर्जनासाठी गेलो आणि जीवला विसर्जन आम्ही करून पुन्हा परतलो। बघू शकता तुम्ही विसर्जन। आरती झाल्यानंतर विसर्जनासाठी बाप्पांना रथातून काढण्यात आले आणि त्यानंतर पुन्हा आम्ही घरी परतलो। दुसऱ्या दिवशी आमची मोदकांची छोटी आणखी ऑर्डर होती, त्याही ऑर्डर आम्ही पूर्ण केल्या आणि देन आम्ही नंतर पुन्हा एका ऑर्डरसाठी सामान भरण्यासाठी गेलो आणि तेव्हा माझी मुलगी होती माझ्यासोबत। आम्ही दोघींनी सामान घेतलं, कारण की सामान घरी ठेवून पुन्हा आम्हाला माझ्या मामांच्या इथे निघायचं होतं। आमच्या मामांच्या गणपतीच्या दर्शनासाठी मामांच्या घरी आलो आणि मामांचा गणपती 11 दिवसांचा असतो, त्यामुळे आम्ही या गणपतीला थोडा उशीर झालेला आम्हाला येण्यासाठी। आम्हाला यायला मीन्स वेळ मिळाला, कारण की दुसऱ्या दिवशी विसर्जनाला पॉसिबल नव्हतं। रात्रभर जागरण करून सकाळी घरी परतलो आणि आमच्या पुन्हा एका ऑर्डरची तयारीला आम्ही लागलो। सकाळ सकाळ आमच्या रुबी दीदी, आमच्या राजेश्वरी दीदी, माझी मुलगी, माझे हजबंड असं आम्ही सर्व तयारीला लागलो आणि पहा आमचे मोदक रेडी होत आहेत, स्टीम मोदक। आणि दरवर्षी आपण मोदकांचं काम करतो, आपल्याला चांगल्या दीदी आहेत हेल्पफुल, ज्या आवर्जून आपल्याला मदत करतात, कामासाठी येतात। तर आपण दरवर्षी असे स्टीम मोदक आपण बाप्पासाठी ऑर्डर